आज होती बीसी आणि बीसीला बनवायचे होते दहीवडे. तर दहीवड्यासाठी उडदाची डाळ 7 घंटे अगोदर भिजत घातली. मिक्सरमधून एकदम बारीक अशी फिरून घेतली. चवीनुसार मीठ, जिरं, थोडा खायचा सोडा आणि कुटलेली लाल मिरची टाकली आणि बीटरच्या साहाय्याने अशा पद्धतीने छान त्याला फिरवून घेतलं. म्हणजे हलकं असं बॅटर तयार झालेलं असलं पाहिजे. डाळ जास्त आहे त्यासाठी बीटरचा वापर केला. पाण्यात टाकून गोळा चेक करायचा. वर अलगद असं तरंगत असेल तर या ठिकाणी बॅटर परफेक्ट असं झालेलं आहे. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये वडे सोडायचे आहेत. लहान मोठे कोणचेही तुम्ही करू शकता. आता साईजला पाहू शकता दुप्पट असे फुललेले आहेत आणि थोडा गोल्डन कलर येईपर्यंत मीडियम गॅसवर उलटपुलट करून तळून घ्यायचे आहेत. अजिबात गच्च होत नाही, गाठ पकडत नाही किंवा गोळासुद्धा धरत नाही. एकदम हलके फुलके जाळीदार असे हे वडे बनवून तयार होते. तर सगळे वडे बनवून झाल्यानंतर थंड होऊ दिले. थंड झाल्यानंतर गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकलं, त्यामध्ये हे वडे टाकले आणि 10 मिनटंच फक्त पाण्यामध्ये राहू द्यायचं. 10 मिनटं झाल्यानंतर सगळं पाणी काढून टाकायचं आणि नंतर वड्याची प्लेट करायला घ्यायची आहे. आता वड्याची प्लेट तुम्ही कशी करता? मी तर नेहमीसारखीच करते. त्यावर आंबट गोड तिखट मस्त असं दही फिरवायचं, चिंच गुळाची चटणी, लाल तिखट, हिरवी चटणी, जिरावण पावडर, कांदा, कोथिंबिरी जे आवडेल ना ते टाका. शेवटी काय वडे खूपच मस्त झालेले आहेत. तर माझ्या सगळ्या मैत्रिणीला आवडले. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली?